भाजपची पश्चिम महाराष्ट्राची बैठक आहे, किती महत्वाची वाटते? लोकसभेला आपण बॅकफुटला होतो 2024ला, 29च्या दृष्टीने तयारी असणार आहे ही. हे पहा, कोणत्याही निवडणुका मतदार यादीवर अवलंबून असतात आणि गेले 15, 20, 25 वर्ष मतदार यादींचं शुद्धीकरण झालेलं नव्हतं. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार SIR स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन सध्या देशभर सुरू आहे. बऱ्याच ठिकाणी दुबार मतदार, मयत मतदार आणि स्थलांतर मतदार या 3 गोष्टी अनेक वर्ष तशाच मतदार यादीमध्ये होत्या आणि तुम्ही बघितलं असेल की पश्चिम बंगालपासून सुरुवात झाली. जवळजवळ 91 लाख लोक दुबार किंवा मयत अशी सापडली. आज महाराष्ट्रामध्ये सुद्धा परवा दिवशीच त्याचा अंतिम सगळा आता सर्वेक्षण पूर्ण झालेलं आहे. एका आमच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 4,49,000 एवढी मतदार यादीने आता नावं निघालेली आहेत. त्याची दोन्ही कारणं आहेत आणि त्यानुसार भारतीय जनता पार्टीनं अगदी सुरुवातीलाच सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी, आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांनी SIR सुरू होण्यापूर्वीच भारतीय जनता पार्टीच्या सर्व प्रमुख पदाधिकारी, आमदार, खासदार, मंत्री, कार्यकर्ते, अगदी बूथपर्यंतच्या लोकांना त्याचं ट्रेनिंग दिलं होतं की कशा पद्धतीनं आपण बूथ लेवलपर्यंत जे BLO म्हणून काम करणार आहेत त्यांच्यासोबत आमचे BLA जोडले गेले आणि त्यांनी प्रत्येक बूथवर काम करून या सगळ्यामध्ये BLOना मदत केलेली आहे. त्यामुळं आपण बघितलं असेल की या सगळ्या मतदार शुद्धीकरणामध्ये जवळजवळ एक 50-60 लाखापेक्षा जास्त किंवा 1 कोटीच्या पुढं मतदार यातनं शुद्ध होतील आणि जी अंतिम मतदार यादी होईल त्यामध्ये भविष्यातल्या निवडणुका लढवत असताना सोयीस्कर होईल. त्या दृष्टिकोनातून एक विभागीय बैठक आज आपले प्रदेशाध्यक्ष चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली सोलापूरमध्ये आयोजित केलेले. पुण्यापासून सगळे जिल्हे, अगदी कोल्हापूर, सातारा, सांगली हे सगळे जिल्हे आज इथं आहेत. आता पुढची दिशा काय ते आजच्या बैठकीमध्ये ठरणार. पण आपण पाहतो की मात्र लोकांपर्यंत लोकांच्या मध्ये थोडीशी उदासीनता या कारणामुळे आहे की आलेले लोक किंवा शासकीय अधिकारी ज्यावेळी फॉर्म देऊन जातात, 1 वेळा, 2 वेळा, 3 वेळा ते अधिकारी त्यांच्या घरी जातात, परंतु काही ना काही कारणात मी घरामध्ये नाही आहे किंवा उद्या या असं सांगणं, ह्याच्यामुळं थोडंसं काही गोष्टी प्रलंबित आहेत. परंतु ते आज तुम्ही जे आता अंतिम मतदार यादी झालेली आहे यामध्ये बहुतांश 80-90% हे काम पूर्ण झालेलं आहे. त्यामुळे तशी चिंता करण्याची आवश्यकता नाही आहे. 2029च्या दृष्टीने हे फायदेशीर ठरेल. निश्चितच ज्या पद्धतीनं वेस्ट बेंगालच्या निवडणुकीमध्ये आपण निकाल झालेला बघितला त्या पद्धतीनं सगळीकडेच या चुकीच्या मतदारांचा आधार घेत काही लोक निवडून येत होते. आता तसं होणार नाही. आता जे मतदार आहेत तेच तिथं राहतील आणि तेच मतदान करतील आणि मला वाटते भारतीय जनता पार्टी आणि आमच्या NDA साठी निश्चित त्याचा खूप मोठा लाभ. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका येत आहेत, त्याची चर्चा होईल याच्यामध्ये. आज मला नाही वाटत पदवीधर आणि याची चर्चा होईल. कदाचित प्रदेशाध्यक्षांनी आयत्या वेळच्या अजेंडामध्ये घेतलं तर काय सांगता येणार नाही. परंतु आज त्याची सुद्धा नोंदणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. भारतीय जनता पार्टीचे या 4-5 जिल्ह्यातले आमचे पदाधिकारी त्यामध्ये काम करत आहेत. दोन्ही शिक्षक आणि पदवीधर दोन्हीचे मतदार नोंदणी मोठ्या प्रमाणात झालेले आहे. त्यामध्ये जास्तीचा हिस्सा जो आहे तो आमचा आहे. ऑपरेशन लोटस परत चर्चेला येणार आहे. हे बघा, हे संघटनेची बैठक आहे, ही सतत चाललेली प्रक्रिया आहे. आज सुद्धा बैठकीमध्ये काही लोक जर येऊन इथं प्रवेश केले तर तुम्हाला आश्चर्य वाटू नये. पण आपण पाहतोय की पश्चिम महाराष्ट्र हा ओळखला जात होता. आता तुम्ही सांगा, आज आमच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कधीही भारतीय जनता पार्टीचा एकही नगरसेवक निवडून येत नव्हता, एकही जिल्हा परिषद सदस्य निवडून येत नव्हता. आज सगळे आमची सत्ता आहे. 2 महापालिका आहेत, कोल्हापूर, इचलकरंजी. दोन्हीकडे महापौर आमचे झाले, दोन्हीकडे स्टँडिंग चेअरमन आमचे झालेले आहेत. जिल्हा परिषदमध्ये आमची सत्ता आलेली आहे. आता सोलापूरमध्ये म्हणजे काहीच शिल्लक नाही आहे. सोलापूरमध्ये महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, सांगली जिल्ह्यामध्ये 50%पेक्षा जास्त आम्ही आता तिथं आम्हाला यश मिळालेलं आहे. त्यामुळं पूर्वी हा बालेकिल्ला निश्चित होता. आता परिस्थिती राहिलेली नाही. आता सगळे मोठ्या प्रमाणात लोक भारतीय जनता पार्टी आणि आमच्या माहितीसोबत आलेले आहेत. जयंत पाटलांबद्दल जी उलटसुलट चर्चा सारख्या चालत आहेत, काय नेमकं त्या पक्षाच्या बैठकीलाही जात नाहीत, फडणवीस साहेबांची भेट घेतात, काय आहे का तुमच्या भागात? या संदर्भात मला काय कल्पना नाही. थँक्यू, धन्यवाद. येस. लोकशाही मराठी ऐका, पहा,
जागरूक रहा.